लाडक्या बाप्पाचा सण झाला, दसरा पार पडला, पण मुंबईकरांसाठी खरी मजा म्हणजे दिवाळी। फक्त काही दिवसांवर आलेल्या या सणासाठी घराघरात साफसफाई, सजावट, फराळ, मिठाई सगळ्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे। सर्वच मुंबईकर दिवाळीसाठी खूप उत्साहित आहेत, पण शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका आणि पोलीस यंत्रणेकडून काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत। मुंबई शहर आणि उपनगरात दिवाळीच्या सणात फटाके उडवण्याची धूम असते आणि सध्या ड्रोन व फ्लाइंग कंदील उडवण्याचे प्रकारही वाढले आहेत। अनेक जण हा प्रयोग करताना दिसतात, पण त्यामुळे आग लागण्याचा धोका, मोठा अपघात, त्याचप्रमाणे काही नामांकित व्यक्तींना लक्ष्यही केले जाऊ शकते। यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025 दरम्यान ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हँड ग्लायडर्स, हॉट एअर बलून अशा सर्व हवाई साधनांवर बंदी घातली आहे। या काळात पोलीस हवाई पाळत ठेवू शकतात किंवा पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई यांच्या लेखी विशेष परवानगीने काही कारवाई होऊ शकते। या व्यतिरिक्त फ्लाइंग कंदील साठवणे आणि विक्री करण्यासही कठोर बंदी घातली आहे। या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 223 नुसार कठोर कारवाई होऊ शकते। त्यामुळे या दिवाळीत फराळाचा आस्वाद घ्या, नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना भेटा, पण आकाशात फटाके, ड्रोन किंवा फ्लाइंग कंदील उडवण्यापासून दूर राहा। सुरक्षिततेसह सण साजरा करा, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जय महाराष्ट्र चॅनेलला फॉलो करायला विसरू नका।